मकर राशीसाठी हा सप्ताह संमिश्र फळे देणारा असा जाणार आहे। आठवड्याची सुरुवात थोडी अप्रसन्नतेने होईल, परंतु आठवड्याचा मध्य एकदम सुंदर आणि तुमच्या मनासारखे परिणाम देणारा असा जाणार आहे। कोणतीही महत्त्वाची कामे असतील तर ती आठवड्याच्या मध्ये करा, म्हणजेच तुम्हाला पाहिजे तसे परिणाम मिळतील। बरेच दिवस झाले तरी एखादी तुमची कोर्ट केस चालू आहे आणि ती अजिबातच पुढे सरकत नाही, जिथल्या तिथेच थांबलेली आहे, तर त्याचाही निकाल लागण्याची शक्यता आहे किंवा आपण एक पायरी पुढे सरकाल, तेही तुमच्या बाजूने निकाल लागण्यासाठी फक्त आपले प्रयत्न हे चालू ठेवा। कुठे प्रवासाला जाण्याचे जर तुम्ही विचारात असाल तर नक्कीच जा, परंतु थोडेसे सांभाळून जा, कारण प्रवासामध्ये आपली आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे। म्हणून कोणतेही आर्थिक व्यवहार करताना जरा जपूनच करा, कारण उगीचच फसविले जाल, याचे आपल्याला नुकसानच होणार आहे। गरज नसताना अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे, तरी जरा जपूनच खर्च करा, त्यामुळे आपले बचत करण्यावरही परिणाम होतील आणि भविष्यामध्ये आपल्याला आर्थिक बाबतीत टंचाई जाणवू शकेल। तरी जर जिथे गरज असेल तेथेच पैसे खर्च करा, गरज नसताना उगीचच पैसे खर्च करणे शक्यतो टाळलेलेच बरे। कोणतेही महत्त्वाचे निर्णय असो, मग ते बाहेरचे असो किंवा घरामधील असो, नेहमी आपल्या वडीलधाऱ्या माणसांचे किंवा मोठ्यांचे परामर्श तुम्ही घेत चला। नेहमीच आपलेच म्हणणे खरे असते असा गैरसमज कमी करा किंवा तसा करण्याचा तुम्ही प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये फायदाच होईल। तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल आणि त्यामुळे कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तुम्ही धैर्याने उभे राहाल आणि परिणामही तुम्हाला सकारात्मकच पाहायला मिळतील। आपल्या वाहनाबाबत थोडीशी चिंता राहील, तरी तुम्ही काळजी घ्या। कोठे जर प्रवास करत असाल तर अचानकपणे तुम्हाला असुविधा राहील आणि आपल्या ज्या काही योजना आहेत त्यावर पाणी फिरेल, म्हणून तुम्ही वाहनाबाबत आधीच थोडीशी दक्षता आणि सावधगिरी बाळगलेली बरी। आपल्याकडून अचानकपणे काही धर्माची कार्ये तुमच्या हातून घडतील, त्यामुळे आपल्या मनालाही एक प्रकारचे समाधान लाभेल आणि घरामध्ये प्रसन्नता राहील। सगळीकडे आपल्याला कामामध्ये चांगलेच परिणाम दिसून येतील, तरी त्याचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घ्या। काही कारणामुळे आपला जोडीदार तुमच्यावर नाखुश असेल किंवा राग असेल, क्रोधित असेल, तर तुम्ही एकमेकांशी बोलून तो राग म्हणा, तो रुसवा म्हणा किंवा तो अबोला म्हणा, तो मिटवण्याचा तुम्ही प्रयत्न करा। उगीचच वाद जास्त वाढवत बसू नका, कारण तुमच्या वैवाहिक जीवनावर त्याचा परिणाम होईल किंवा वाईट परिणाम होईल। सोबतच आपल्या कुटुंबामध्येही एखाद्या मतावरून किंवा एखाद्या गोष्टीवरून मतभेद होण्याची शक्यता आहे, तेथेही तुम्हालाच पुढाकार घ्यावा लागणार आहे आणि काय आहे जे कारण आहे ते कारण शोधा आणि त्याच्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा आणि जे काही मतभेद असतील, वाद असतील, तेही मिटवण्याचा तुम्ही प्रयत्न करा। व्यावसायिक वर्गाला त्यांचे भाग्य उजळण्याचा काळ आहे। भरपूर धनलाभ अचानकपणे मिळेल, परंतु काही बाबतीमध्ये अडचणी निर्माण झाल्यामुळे उत्पन्नामध्ये थोडेसे अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे, परंतु संयमाने तुम्ही यावरही मात कराल आणि आपला व्यवसाय पुढे न्याल। सोबतच एखादे नवीन काम तुम्ही हाती घ्याल, त्यातूनही तुम्हाला चांगलेच परिणाम मिळण्याची शक्यता आहे, तरी याचा तुम्ही लाभ घ्यावा। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी थोड्या अडचणींना सामोरे जावे लागेल। आपल्याला मिळालेल्या कामामध्ये काही कारणाने नकळतच आपल्याकडून उशीर लागण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपल्यावरचा जो विश्वास आहे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा, त्यावर तडा जाण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच आपण आधीच थोडेसे सावधान राहा। भिवू नका, आपले काम काहीही झाले तरी वेळेतच पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा। तरुण वर्गाला एक महत्त्वाचा सल्ला आहे। आपल्याला वाटत असते की जाऊ दे, आज नको उद्या करू, त्यामुळे आपण आपला वेळ वाया घालवत असतो, तर गेलेली वेळ ही कधीच परत येत नसते। त्यामुळे जर तुम्ही कोणतेही कार्य करण्याचा विचारात असाल किंवा तुमच्या मनामध्ये एखादे तुम्ही नवीन काही प्रोजेक्ट किंवा एखादी नवीन योजना तुम्ही विचार करून ठेवलेली असेल, तर ती प्रत्यक्षात आणण्यासाठी भरपूर कष्ट करा, भरपूर मेहनत करा, तरच तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे यश प्राप्त होईल। जर तुम्ही वेळ वाया घालवत बसलात तर उद्या हे कधीच उगवणार नाही। त्यामुळे उठा, जागे व्हा आणि तयारीला लागा, कामाला लागा। महिला वर्गाला हा सप्ताह खूप सुंदर असा जाणार आहे। महिलांना जर कुठे फिरायला जायचे असेल तर त्यांनी नक्कीच जावे। अगदी आपल्या मनासारखे सगळे होण्याची सध्या तरी शक्यता आहे। जणू काही सगळं तुमच्यासाठीच आहे असं वाटायला लागेल तुम्हाला। तुमचे मन ही ह्या आठवड्यामध्ये खूपच प्रसन्न असणार आहे, त्यामुळे तुम्ही कोणतेही काम अगदी मनापासून कराल आणि प्रत्येक काम करताना तुम्ही त्या कामाचा पुरेपूर आनंद घ्याल। विद्यार्थी वर्गाला त्यांच्या शिक्षणाच्या ठिकाणी काही गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे, परंतु हे फार काळासाठी नसणार आहे। नंतर सर्व काही पहिल्यासारखे होईल। मध्ये काही अडचणी येतील, परंतु तुम्ही जर त्याला सामोरे गेला तर तेही सर्व अडचणी दूर होण्याची शक्यता आहे।
ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला हा काळ थोडा आहाराबाबतीत जागरूक राहण्याचा आहे. जरा जपूनच कोणतेही आहार घ्या, कारण पचनाच्या तक्रारी तुम्हाला उद्भवू शकतात आणि त्यामुळे आपण स्वतः अगोदरच थोडंसं दक्ष राहिलेलं बरं पडणार आहे. सोबतच आपल्यामध्ये अचानकपणे असुरक्षेची भावना निर्माण होईल आणि त्यामुळे तुम्ही थोडंसं डिप्रेशनमध्येही जाण्याची शक्यता आहे. तर आपले मन नेहमी प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा, बिझी ठेवण्याचा प्रयत्न करा, वाचन करा, लेखन करा किंवा अध्यात्माबद्दल काही माहिती गोळा करा. जर हे पण काही जमत नसेल तर मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करा. यामधून नक्कीच तुम्हाला एक प्रकारे मनशांती लाभेल. एकंदरीतच पाहता हा सप्ताह एक प्रकारे चांगले फळे, वाईट फळे किंवा चांगले परिणाम, वाईट परिणाम असे संमिश्र परिणाम मिळणारे आहे. तरी प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.